नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 30 प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे 30 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि बघा तुम्हाला 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, स्कूल ऑफ आर्टिलरी बघा ही प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, स्कूल ऑफ आर्टिलरी बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील, स्कूल ऑफ आर्टिलरी बघा देवळाली बघा प्रशिक्षण संस्था नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1949 बघा या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 शेकरू महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य प्राणी आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे? अलिबाग बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे? बघा सोपा प्रश्न आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, अलिबाग बघा हे ठिकाण विद्यार्थी रायगड या ठिकाणी या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे। बघा लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, लंडन बघा शहर विद्यार्थी मित्रांनो थेम्स नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी पाण्याचं अतिशुद्ध या ठिकाणी रूप आपल्याला ओळखायचं आहे। परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पाण्याचं अतिशुद्ध रूप खालीलपैकी कोणतं रूप आहे? बघा पावसाचं बघा जे काही पाणी असतं विद्यार्थी मित्रांनो ते पाण्याचं या ठिकाणी अतिशुद्ध या ठिकाणी रूप असते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, स्टेनलेस स्टीलमध्ये विचारले पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे घटक असतात? स्टेनलेस स्टीलमध्ये विचारले कोणत्या प्रकारचे घटक असतात? बघा एकदम महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे। बघा या ठिकाणी कोणीच या ठिकाणी चुकायचं नाही विद्यार्थी, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा लोह, क्रोमियम आणि कार्बन बघा स्टेनलेस स्टील या ठिकाणी प्रमुख घटक असतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 9 बघा, वर्तमानपत्र बघा या ठिकाणी लागणारा कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? वृत्तपत्र निर्मिती बघा कागद कारखाना यांचा निर्मिती बघा कागद कारखाना कोणत्या एका ठिकाणी आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, वृत्तपत्र बघा निर्मिती कागद कारखाना जो की नेपाळनगर या ठिकाणी आहे, जे की मध्य प्रदेश राज्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतामधल्या सर्वात प्राचीन पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या आहेत? बघा भारतामधल्या सर्वात बघा तरुण पर्वतरांगा कोणत्या असतील विद्यार्थी मित्रांनो? तर हिमालय बघा पर्वतरांग भारतामधले सर्वात तरुण या ठिकाणी पर्वतरांग आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाभियोग बघा ही संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे? बघा राष्ट्रपतींचा महाभियोग ही संकल्पना बघा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे?
सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। भारतीय राज्यघटनेच्या बघा कलम 61 मध्ये विद्यार्थी मित्रांनो महाभियोग ही संकल्पना नमूद करण्यात आलेली आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारतामध्ये विचारले कोणत्या राज्यामध्ये नालंदा विद्यापीठ आहे। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील। विद्यार्थी बघा बिहार या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नालंदा विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, USB या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। USB या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न तर युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी USB योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, हृदयाचं कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही बघा हे तपासण्यासाठी बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात। बघा हृदयाचं कार्य व्यवस्थितपणे चालू आहे की नाही हे या ठिकाणी तपासण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात। तर या ठिकाणी बघा ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, SRPF म्हणजेच खालीलपैकी काय बघा SRPF म्हणजेच खालीलपैकी काय। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे। मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील 25 सेमी। विद्यार्थी मित्रांनो मानवी डोळ्याच्या ठिकाणी सुस्पष्ट लघुत्तम अंतर असते। प्रश्न क्रमांक 17 पहा, बघा राज्यांचं विचारले कायमस्वरूपी बघा सभागृह कोणते असते। महाराष्ट्र राज्याचं विचारले कायमस्वरूपी बघा सभागृह खालीलपैकी कोणते असते। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। विधान परिषद विद्यार्थी मित्रांनो बघा राज्यांच्या या ठिकाणी कायमस्वरूपी सभागृह असते ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे। बघा एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील। एड्स बघा विषाणूमुळे होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले विधानसभा या ठिकाणी महाराष्ट्राच्या बघा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होत असते। बघा पावसाळी अधिवेशन विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे। मुंबई ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, सन 1853 साली धावलेल्या रेल्वेच्या बघा पहिल्या रेल्वेच्या 3 इंजिनचे बघा नावे खालीलपैकी कोणती होती। बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सन 1853 मध्ये बघा पहिल्यांदा रेल्वे धावली होती। बघा यांच्या या ठिकाणी रेल्वेच्या इंजिनची नावे कोणती आहेत। बघा साहिब, सिंध आणि सुलतान या ठिकाणी इंजिनची नावे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली कोणत्या या ठिकाणी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 18 जुलै सन 1857 ला मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे। कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 वानवाडी जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे। कोलाम बघा ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील। कोलाम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळणारी आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची कार्यालयीन भाषा आहे। बोडो बघा ही कार्यालयीन भाषा कोणत्या राज्याची या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। बोडो ती आसाम या राज्याची या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो। पोंगल बघा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो। तर याचे योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोंगल बघा हा सण प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये बघा तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे।
बघा पंचमढी विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामधल्या या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये, भारतामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ बघा या राज्यामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं या ठिकाणी प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील मधुबनी बघा हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खजुराहो बघा हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं मंदिर आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। खजुराहो बघा हे मंदिर विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी मंदिर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील इरई नदीच्या काठावर चंद्रपूर शहर आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा घोलवड बघा विद्यार्थी मित्रांनो चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाली बल्लाळेश्वर बघा याचं योग्य उत्तर बघा रायगड या जिल्ह्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहकुरी बघा हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त या ठिकाणी विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे। तर या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या विद्यापीठाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन 1988 बघा या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई शहर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला या ठिकाणी येत असतो।